जेट प्लांटला त्याच्या कटिंग पासून डेव्हलप करणं खूप इझी आहे। तर प्लांट कटिंग्स घ्यायच्या, कोणत्याही शेप अँड साईजची कटिंग घेऊ शकतो आपण। जेट प्लांटच्या वेगवेगळ्या टोपियारीज बनवल्या जातात किंवा बोनसाई बनवण्यासाठी वापरलं जातं। तर आपण जशा हव्या तशा कटिंग्स बनवायच्या आहेत। आपल्याला बोनसाई वगैरे बनवायचं असेल तर अशी स्ट्रेट कटिंग घ्यायची, खालची पानं थोडीशी रिमूव्ह करायची, तिरका कट द्यायचा, आपण इझिली आणि याला लावून द्यायचं मातीच्या मिश्रणात आणि प्लांट कटिंग डेव्हलप करायची आणि आपण त्याला शेप देऊ शकतो। बोनसाई बनवणं खूप सोपं आहे त्याचं। तसेच टोपियारीज बनवल्या जातात, वेगवेगळे शेप दिले जातात, मोराचा वगैरे। तर त्यासाठी आपल्याला जशा प्रकारचं काही जे बनवायचं आहे त्याच्या ह्याने तुम्हाला कटिंग्स घ्यायच्या आहेत। तर साधारण अशा कटिंग्स जेटच्या बनवून घ्यायच्या, तुम्ही इझिली त्याचं प्लांट डेव्हलप करू शकता। तर 3 मीडियम मी सांगते, त्यात तुम्ही इझिली त्याला डेव्हलप करू शकता। तुम्ही जेट प्लांटची कटिंग पाण्यामध्ये सुद्धा ग्रो करू शकता, अशी सुंदर ती डेव्हलप होते। थोडं सनलाईटची वगैरे काळजी घ्यायची, पाणी स्वच्छ ठेवायचं आणि कोवळ्या सूर्यप्रकाशाला मिळेल अशा ठिकाणी ते ठेवायचं। तुम्ही पाण्यात सुद्धा जेटची कटिंग ग्रो करू शकताय। तसेच तुम्ही वाळूमध्ये सुद्धा ही कटिंग इझिली ग्रो करू शकता। फक्त वाळू आहे ही आणि कटिंग खूप उत्तम ग्रो झाली आहे। तर वाळूमध्ये सुद्धा फक्त कटिंग तुम्ही इझिली ग्रो करू शकता। रूट खूप छान डेव्हलप करते ती। कोणत्याही शेप अँड साईजची कटिंग तुम्ही वाळूमध्ये सुद्धा जेटची ग्रो करू शकता। तसेच 90% मातीचं मिश्रण घ्यायचं आणि एक 10% वाळू घ्यायची आहे। या मातीच्या मिश्रणात सुद्धा तुम्ही जेटच्या कटिंग्स लावू शकता। तर आपण कटिंग्स लावून घेऊया। तर तुम्ही वेगवेगळ्या शेप साईजच्या कटिंग असं या सॉइल मिक्स मध्ये डेव्हलप करून घेऊ शकताय। तर तुम्ही अशा कटिंग ज्या आहेत त्या पॉट मध्ये लावून घ्यायच्या आहेत। पाणी द्यायचं पॉटला आणि 3 ते 4 तासाचं झरोक्यातलं कोवळं ऊन मिळेल अशा ठिकाणी त्या ठेवायच्या। त्याचे सुंदर असे रूट डेव्हलप होतात। महिन्याभरातच असं रूट तुम्हाला त्याचं डेव्हलप झालेलं पाहायला मिळू शकेल। इझी आहे खूप जेटचं रोप त्याच्या कटिंग पासून बनवणं। बरं, या कटिंग ज्या असतात त्याचा उपयोग काय करू शकतो? तर जेट प्लांटच्या खूप सुंदर अशा टोपियारीज बनवल्या जातात। शेप देता येतो या प्लांटला हवा तसा, बोनसाई बनवता येतं, मोर बनवता येतो, वेगवेगळ्या पक्ष्यांचे शेप बनवता येतात। तर अशा छोट्या साईजच्या कटिंग्स तुम्ही कोकोपीट मध्ये त्याचं रूट डेव्हलप करू शकता। इझिली ते रूट डेव्हलप करतच। तर इनिशियली तुमच्याकडे जे कोणतं प्लांट कलेक्शन आहे त्याने त्या तुमच्या इमॅजिनेशनने, कल्पनाशक्तीने त्या लावून घ्यायच्या पॉटमध्ये आणि नंतर जेव्हा प्लांट ग्रो होईल तेव्हा आपण त्याला शेप आणि काहीतरी छान ह्याच्यात कन्वर्ट करूयात। तर सध्या ते व्यवस्थित लावून घेणं महत्त्वाचं आहे। हे जे रिपोर्टिंग केलेले प्लांट आहेत हे छान सेटल होऊ द्यायचे, मग आपण ह्याला शेपिंग करूयात। तर ह्याला बॅक साईडला मी एक मोठी कटिंग लावली आहे। साधारण मी याला ट्रीचा स्ट्रक्चर करणार आहे, छोटं झाड बनवणार आहे मी त्याचं आणि पुढचं जे आहे ते असं सी शेपची कमान बनेल त्याची। तर थोडं ते कटिंग ग्रो होण्याची वाट पाहणार आहे मी। खूप सुंदर असं ते बास्केट मधलं छोटंसं मिनिएचर गार्डन बनणार आहे। तर या सध्या ज्या प्लांट कटिंग मी ग्रो केल्या आहेत त्या मी वेगवेगळ्या टोपियारीज बनवण्यासाठी वापरणार आहे। तर टोपियारी कशी बनवायची हे माझ्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये तुम्हाला दिसून येईल। वेगवेगळे शेप साईज मध्ये आपण या प्लांटला छान कन्वर्ट करू शकतो। कसं करायचं ते येणाऱ्या व्हिडिओज मध्ये पाहूयातच। सर्वात महत्त्वाचं आहे प्लांट कटिंग जी आहे ती डेव्हलप करून घ्यायची व्यवस्थित, मग आपण त्याला शेप देऊ शकतो।